दिल्लीचं आंदोलन नेमकं कशासाठी आहे आणि नेमकं कुणासाठी आहे? बघा, मी दिल्लीला पोहोचलो रात्री 12 वाजता जंतर मंतरवर. 3 वाजलेत, आता 3 तास कंप्लीटली जंतर मंतरमध्ये फिरलो. प्रत्येक माणसं, प्रत्येक लेकरं, प्रत्येक जेन झी जे म्हणतात ते काय करत आहेत काय नाही सगळं पाहिलंय. आता काही लोकांना वाटते की आंदोलन कशासाठी आहे, तर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी. काही लोकांना असं वाटतं की प्रधानाच्या नाही तर पंतप्रधानाच्या राजीनाम्यासाठी आहे. काही लोकांना असंही वाटतं की फक्त BJPची सत्ता घालण्यासाठी आहे. काही लोकांना असंही वाटतं की हे आंदोलन फक्त आणि फक्त एक खुन्नस आहे BJPच्या विरोधातली. काही लोकांना असं वाटतं की हे आंदोलन नीटच्या पेपर फुटीच्या विरोधात आहे. काही लोकांना असं वाटतं की इथून पुढे पेपर फुटू नये आणि इथल्या विद्यार्थ्यांचं भविष्य बिघडू नये म्हणून आंदोलन आहे. पण खरं सांगू का, हे सगळे तात्कालिक कारण आहेत. तात्कालिक म्हणजे कसं माहिती आहे का, तुम्हाला माहीत आहे जगामध्ये जे महायुद्ध झाली त्याची कारणं तात्कालिक वेगळी होती, पण त्याच्या मागचा असंतोष वेगळा होता. बस सेम कंडिशन आहे बघा दिल्लीच्या आंदोलनाची. प्रत्येकाला तात्कालिक कारण वेगळं वाटतंय, की कोणाला वाटते पेपर फूटसाठी आहे, कोणाला वाटते प्रधानाचा राजीनामा, कोणाला वाटते पंतप्रधानाचा राजीनामा, कोणाला काय. पण खरं सांगू ना, मागच्या 2014 पासून तर 2026 पर्यंत या 12 वर्षात जे काही घडलंय ना, या भारतात जे काही घडलंय ते इतकं वाईट, इतकं बेकार आणि इतकं असहनशील आहे की त्या प्रत्येक गोष्टीबद्दल लोकांचा असंतोष हळूहळू वाढत आहे. तुम्ही पाहिलं असेल मागच्या 14-15 वर्षामध्ये, जवळपास या 12-14 वर्षामध्ये काय घडतंय भारतामध्ये, तर कायम आणि कायम लोकांना देशद्रोही ठरवणं, वारंवार म्हणजे कोणतंही आंदोलन असू द्या. तुम्ही बघा, शेतकऱ्यांचं आंदोलन असो त्याला खलिस्तानी आंदोलन म्हटलं. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचं आता आंदोलन चालू आहे, याला विदेशी ताकद त्याच्यामध्ये आहे म्हणतात. मग त्याच्यामध्ये पाकिस्तानचा याचा सहभाग दाखवतात. किंवा मग याच्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये आंदोलन झाली, त्यालासुद्धा वेगवेगळी नावं ठेवण्यात आली, की काही आंदोलनाला जातीवादी म्हणायचं, काहीला धर्मविरोधी म्हणायचं, काहीला हिंदू विरोधी म्हणायचं, काहीला खलिस्तानी म्हणायचं, काहीला आतंकवादी म्हणायचं. म्हणजे आता कंडिशन अशी आहे की तुम्ही तुमच्या हक्कासाठी लढले की तुम्ही देशद्रोही झाले, तुम्ही तुमच्या हक्कासाठी लढले की तुम्ही पाकिस्तानी झाले, तुम्ही तुमच्या हक्कासाठी लढले की तुम्ही खलिस्तानी झाले. म्हणजे आता इथं तुम्हाला न्याय मागण्याला कोणताही मार्ग शिल्लक राहिलेला नाही आणि न्याय मागता येत नाही म्हणून हे सगळं चालू आहे, की किमान आम्हाला न्याय तरी मागता यावा. आणि न्याय मागण्यासाठी ही लोक इथं आली की आमचा हा तरी मार्ग मोकळा ठेवा. जर हा मार्ग बंद झाला तर तुम्हाला खोटं सांगत नाही, तुम्ही एका माकडाची गोष्ट ऐकली असेल, माकडिणीची, की तिनं स्वतःच्या लेकराला वाचवण्यासाठी तिच्या नाका तोंडापर्यंत पाणी येईपर्यंत लेकरू वर धरलं, पण जेव्हा तिचा जीव जायला लागला तेव्हा तिनं स्वतःचं लेकरूसुद्धा पायाखाली घेतलं आणि स्वतःचा जीव वाचवला. कंडिशन तीच आहे. सरकार, सत्तेत असलेली लोक यांनी जर स्वतःचा माज उतरवला नाही आणि लवकरात लवकर त्यांनी लोकांच्या भावना समजून घेतल्या नाही तर एक दिवस असा येणार, मग मी खोटं सांगत नाही, लोक यांना खेदू मारणार. म्हणजे तुम्ही आमदार राहा, खासदार राहा, तुम्ही EVM हॅक करा, तुम्हाला काय करायचं ते करा, पण लोक तुम्हाला खेदू मारल्याशिवाय ठेवणार नाहीत. का म्हणतो असं मी, कारण ती खतखत आहे, खतखत. मग तुम्ही जालियनवाला बाग हत्याकांडासारखे हत्याकांड करा, काय करायचं ते करा, पण एका लिमिटपर्यंत लोक सहन करतात, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि जर ती सहनशीलता संपली तर तुम्हाला पळता भुई थोडं होईल. हे आजच्या सगळ्या या आंदोलनाच्या कंडिशनमधून दिसून आले. म्हणून माझी सरकारला कळकळीची विनंती आहे, हात जोडून विनंती आहे. भारत हा संविधानाने चालणारा देश आहे, कायद्याने चालणारा देश आहे. या भारतामध्ये लोकशाही सुदृढ आहे, ती आणखी सुदृढ व्हावी. संविधान म्हणजे संविधानानेच देश चालावा, कायद्याने देश चालावा. म्हणून सरकारने आता ताबडतोब स्वतःचा माज कमी करून घेण्यात म्हणजे पुढाकार घ्यावा. नाही तर जशा पुण्यात म्हणजे पाट्या लागतात किंवा कमीत कमी शब्दामध्ये इथे अपमान करून मिळेल, तसं कमीत कमी वेळेत सरकारचा माज लवकरच उतरवून मिळेल अशी कंडिशन अख्ख्या भारतात येणार आहे. परत एकदा सांगतो, सरकारला कळकळीची विनंती करतो की सरकार जनभावना लक्षात घ्या, ती समजून घ्या आणि त्याप्रमाणे बदल करा. नाही तर बदल करायला लोक आता तयार झालेले आहेत. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.